नमस्कार, मी कविता आणि आज आपण बरेच दिवसांनी रेसिपी बनवणार आहोत आणि रेसिपी बनवण्यासाठी हा सेटअप बनवलेला आहे आपण। तर रेसिपी बनवण्यापूर्वी तुम्ही हा सेटअप बघून घ्या, कसा वाटला तुम्हाला मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि नंतर आपण रेसिपी बनवू। चला तर आधी आपण आता सेटअप बघून घेऊया। कसा वाटला तुम्हाला सेटअप मला कमेंट करून नक्की सांगा। आणि आज आता आपण रेसिपी बनवणार आहोत। तर आज आपली पहिली रेसिपी आहे खूप दिवसांनी करणार आहोत। त्याच्यासाठी आज मी आता छान सध्या आंब्याचा सीझन चालू आहे, तर आंबे आणलेले आहेत फ्रेश। असा आंब्याचा रस बनवायचा आहे आणि त्याच्यासोबत शेंगदाण्याची चटणी आणि वाफेवरची पोळी बनवायची आहे। तुम्ही ही रेसिपी कंटिन्यू बघा, कुठेही स्किप करू नका। खूप छान पद्धतीने बनवलेला आहे स्वयंपाक। चला तर आता रेसिपीला सुरुवात करू। आता सर्वात आधी आपण आंब्याचा रस बनवून घेणार आहोत। त्याच्यासाठी मी फ्रेश असे आंबे घेतलेले आहेत। आता हे आंबे स्वच्छ धुवून घेतले आणि आज आपल्याला आंब्याचा रस या चाळणीमधून बारीक करून घ्यायचा आहे। मिक्सरचं काम नाही आहे रसासाठी। चला तर आता मी आधी आंबे कट करून घेणार आहे। अशा पद्धतीने आपल्याला कापून घ्यायचे आहेत आंबे। मस्त आहेत आंबे। आता मी अशी कापून घेणार आहे आधी, नंतर रस बनवायचा आहे। मी 5-6 आंबे अशा पद्धतीने कापून घेतलेले आहेत आणि आता हे आंबे आपल्याला या चाळणीवर ठेवून खाली भांड ठेवलेलं आहे, म्हणजे या चाळणीवर आपण असा रस आंबा फिरवला की खाली भांड्यामध्ये रस पडून जातो। अशा पद्धतीने मी फिरवून घेते। आता सध्या उन्हाळा आहे, आंब्याचा सीझन चालू आहे आणि आपणही बरेच दिवसांनी रेसिपी बनवत आहोत। त्याच्यामुळे छान आज आंब्याचा रस आणि वाफेवरच्या पोळ्या बनवायच्या आहेत। पूर्ण गर निघून येते आंब्याचा, काहीच राहत नाही सालीला बघा। सर्व रस काढून घेणार आहे आंब्याचा। त्याच्या आधी आपण शेतात रेसिपी बनवल्या, पण आता आपण असं एक सेटअप बनवलेला आहे रेसिपी बनवण्यासाठी। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर ते जुने व्हिडिओ पण तुम्ही रेसिपीचे बघू शकता, ते पण खूप छान आहे। बऱ्याच प्रकारच्या रेसिपी बनवलेल्या आहेत मी। हे जे आपण सेटअप बनवलेला आहे याच्यामध्ये आपण पारंपरिक आता नवीन जे रेसिपी आहेत त्या सर्व पद्धतीच्या रेसिपी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। आणि मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगत जा तुम्हाला रेसिपी कशा वाटतात ते, म्हणजे मी अशाच नवीन नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येते। बघा अशा पद्धतीने रस काढून घेतलेला आहे मी। मस्त असा रस तयार आहे। चाळणी छान अशी पुसून घ्यायची। आता मी रसामध्ये साखर टाकून घेणार आहे। आंबा जर जास्त आंबट असला तर थोडी जास्त टाकायची साखर। मी साधारण अर्धी वाटी साखर टाकलेली आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि रस थंड व्हायसाठी फ्रीज मध्ये ठेवायचा आहे, म्हणजे आपण जेव्हा जेवण करू तेव्हा याच्यामध्ये दूध टाकायचं आणि नंतर बघा जेवायला थंडगार रस तयार होते। आणि एक आंबा मी छोटी छोटी काप करून घेतलेली आहे, ते टाकून देणार आहे याच्यामध्ये। छान लागते खायसाठी। आता आंब्याचा रस बनवून झालेला आहे। आता आपल्याला पोळ्या आणि दाण्याची चटणी बनवायची आहे। शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत मी, असे भाजून घ्यायचे कमी गॅसवर, म्हणजे छान भाजल्या जातात। आणि त्याची भरड करून घ्यायची मिक्सरला लावून। अशा पद्धतीने थोडीशी जाड राहू द्यायची दाणे। आता मी अशा पद्धतीने भरड करून घेतली आहे। चला तर आता आपण चटणी बनवून घेऊ। इथे मी कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये तेल टाकायचं आहे।
दोन पळी तेल टाकून घेणार आहे मी. आता तेल छान टाकू द्यायचं. ते टाकलेलं आहे. आता तेलामध्ये मी थोडीशी मोहरी टाकणार आहे. थोडी टाकायची, जास्त नाही टाकायची. मोहरी तडतडली की थोडंसं जिरं टाकायचं आहे. आणि इथे मी लसणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत 9-10. ही थोडंसं जिरं हे तेलामध्ये टाकून देते आणि छान भाजून घ्यायचं आहे लसण. आणि लाल कलर येऊ द्यायचा त्याला. त्यामध्येच मिक्स करून तुम्ही पापडही टाकू शकता. त्याची चटणी बनवली तरी छान लागते. तर मी अशीच राणीची चटणी बनवणार आहे आज. याला थोडासा लाल कलर आलेला आहे. आता याच्यामध्ये मी लगेच चटणी टाकून देणार आहे. मिरची पावडर तुम्हाला जेवढी आवश्यकता वाटेल तेवढी टाकू शकता. मी इथे 1 चम्मच टाकलेली आहे. दुसरं काहीच टाकायचं नाही आहे आपल्याला याच्यामध्ये. आणि आता हे शेंगदाण्याचं कूट भाजून घेतलेलं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे मी. जाळ थोडा कमी ठेवायचा. आता टाकायचं चवीनुसार मीठ आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि कढई खाली उतरून ठेवायची. तयार आहे आपली शेंगदाण्याची चटणी. मस्त लसणीचा छान वास लागलेला आहे त्याला. आता आपल्याला पाठीमागच्या पोळ्या बनवायच्या आहेत. ते मी कणिक घेतलेली आहे. 2-3 वाट्या कणिक आहे ही. आता इथे आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ टाकते आणि पाणी टाकून थोडा घट्ट असा गोळा भिजून घ्यायचा याचा आपल्याला. आता मी गंज ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. 2-3 प्याले पाणी टाकणार आहे. पाण्याला उकळी येऊ द्यायची. झाकण ठेवायचं आहे येईपर्यंत. कणिक पण भिजवून झालेली आहे. पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत थोडीशी कणिक पण मुरते. अशा पद्धतीने भिजवून घेतलेली आहे मी. पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत आपल्याला आता या चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला त्याच्यावर पोळ्या बनवायच्या आहेत. त्या चाळणीला चिपकणार नाही. अशा पद्धतीनं सगळीकडे तेल लावून घ्यायचं आहे. छान लागतात ह्या पोळ्या खायसाठी. याच्या आधी मी तुम्हाला ही पोळ्याची रेसिपी टाकलेली आहे. आपण शेतात बनवलेली आहे. तो पण व्हिडिओ तुम्ही बघा. त्याच्यामध्ये आपण वरण आणि वाफेवरच्या पोळ्या बनवल्या होत्या. त्याच्यात वांग्याची भाजी. अशा पद्धतीने सगळीकडे तेल लावून घेतलेलं आहे मी. चाळणी आता या गंजावर ठेवून त्याच्यावर झाकण ठेवत आहे. पाण्याला उकळी येतेच आहे तोपर्यंत आपण आता पोळी लाटून घेऊ. थोडासा तेलाचा हात लावून घेणार आहे मी. पोळपाटालाही थोडंसं तेल लावून घ्यायचं. कारण आपल्याला आता तेलच लावायचं आहे पोळीला. पोळी कणिक नाही लावायची. लाटण्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं. पोळी फुटत नाही. तिथे मी छोटा कणकीचा गोळा घेतलेला आहे. त्याची अशी लाटी करून घेतली. आणि आता छान गोल आकाराची पोळी लाटून घेणार आहे. पोळी पातळ बनवायची आहे की पातळ असली तरच छान लागते खायसाठी. पोळी लाटून झालेली आहे आणि पाण्याला उकळी आली. आता ही पोळी आपल्याला चाळणीमध्ये ठेवून द्यायची आहे. मस्त वाफालेली आहे पाण्याला. झाकण ठेवायचं आणि 1-2 मिनिटं होऊ द्यायची. नंतर परतून घ्यायची आहे. पोळी
विजत आहे तोपर्यंत मी दुसरी लाटून घेणार आहे। आंब्याचा रस आपण पुरणपोळी, साधी पोळी किंवा हातावरची पातळ रोटी त्याच्यासोबतही खातो, पण अशा पद्धतीने बनवून पहा तुम्ही, हे खूप छान लागते खायसाठी। आता आपण गंजावर पोळी ठेवली की परतून घेऊ। दुसऱ्या साईडने थोडीशी होऊ द्यायची, जास्त वेळ नाही। पोळी तयार आहे ही। आता याला काढून घ्यायचं, सहज निघते, पण नाही खाली आपण तेल लावलेलं आहे त्याच्यामुळे। बघा मस्त झालेली आहे। आता मी ही दुसरी पोळी टाकून देणार आहे आणि अशाच पद्धतीने मी सर्व पोळ्या बनवून घेणार आहे। मी सर्व पोळ्या बनवून घेतलेल्या आहे। आता आपल्याला ताट वाढून घ्यायचं आहे जेवायसाठी। त्यासाठी आधी मी पोळ्या टाकून घेतलेल्या आहेत ताटामध्ये। त्याच्यासोबतच ही शेंगदाण्याची चटणी, आंब्याचा रसही छान थंड झालेला आहे। आता मी याच्यामध्ये थोडंसं दूध टाकून घेणार आहे। दूध तुमच्या आवडीनुसार टाका तुम्ही, आवडलं तर टाकायचं, नाही आवडलं तर नाही टाकायचं। मी अर्धा कप दूध टाकलेलं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेणार। मस्त घट्ट घट्ट आंब्याचा रस थंडगार। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। दूध व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि जो आपण आंबा चिरून टाकलेला आहे तोही छान दिसत आहे त्याच्यामध्ये। आता रसावर टाकायची आपल्याला साजूक तुपाची धार। तूप तुमच्या आवडीने तुम्ही खाऊ शकता, नाही खाल्लं तरी चालते। तयार आहेत अशा पद्धतीनं आंब्याचा रस, वाफेवरची पोळी आणि शेंगदाण्याची चटणी। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। खूप छान लागते खायसाठी, तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू अशाच एका नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।